जय जय गुरुदेव दत्त। महाभारतातील कर्णाची कथा आपण आता या ठिकाणी ऐकणार आहे। तर महाभारतातील कर्ण आपल्याला माहितीच आहे। कर्णाने सर्वात पहिले श्राद्ध केले असे म्हटले जाते। कर्ण मोठा दानशूर होता। तो गरीब व गरजू व्यक्तींना सोने, दागिने, हिरे, मोती दान करायचा। मात्र जेव्हा त्याचा मृत्यू झाला व तो इंद्रलोकी गेला तेव्हा त्याला त्याच्या ताटामध्ये सोने वाढले गेले, मात्र इतरांच्या ताटामध्ये अन्न होते। त्यावर कर्णाने इंद्रदेवांना विचारले असता इंद्र म्हणाले, कर्णा, तुझ्याजवळ आलेला याचक कधीही रिकाम्या हाती परत गेला नाही, मात्र तू त्यांना सोने व मौल्यवान दागिने दिले, मुद्रा दिल्यात, मात्र तू कधी तुझ्या पूर्वजांच्या नावाने अन्नदान केले नाही, कुणाला अन्न दिले नाही, म्हणून तुझे पूर्वज आजही उपाशी आहेत। मग तुला अन्न कसे मिळेल? ते अतृप्त आहेत। तू ज्या वस्तू दान केल्या होत्या त्याच तुला अन्न म्हणून दिल्या गेल्या आहेत। कर्णाने यावर उपाय मागितला। तेव्हा इंद्राने कर्णाला सांगितले, पुन्हा पृथ्वीवर जाऊन तू अन्नदान कर। तुझ्या पितरांच्या नावाने पिंडदान, श्राद्ध, तर्पण व अन्नदान कर, म्हणजे तुझे पूर्वज संतुष्ट होतील। हे सर्व कर्णाने पृथ्वीवर येऊन केले व पितरांना संतुष्ट केले। चला तर आपणही आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ अन्नदान करूया। त्यांचे आशीर्वाद नेहमी तुमच्या आमच्या पाठी राहो, हीच पूर्वजांना प्रार्थना। या निमित्ताने का होईना पशुपक्ष्यांना अन्न पाणी आवर्जून दान करा। जय जय गुरुदेव दत्त।